हॅलो गाईज, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लाईफ इन द लेअर्स चॅनलमध्ये. आज मी मराठी बोलते आहे कारण गेले 3 दिवस झालं सलग मला असं वाटतं की मी काही लोकांपर्यंतच पोचू शकते आहे, काही लोकांपर्यंतच कनेक्ट करू शकते आहे. माझं असं होतं की मला इंग्लिश खूप असं जास्त परफेक्टली बोलता येत नव्हतं किंवा कॉन्फिडन्स नव्हता. त्यामुळे मी गेले 3 ब्लॉग्स ह्यासाठी बनवत होते की जर का इंग्लिशमध्ये बनवलं तर थोडा तरी कॉन्फिडन्स येईल. पण मला असं जाणवून येतं आहे की काही लोकांपर्यंत माझा ब्लॉग परफेक्टली पोचतो तर खरं, पण असं होतं ना, कनेक्ट करू नाही शकत. सो माझं असं मत आहे की आजपासून मी तुमच्यासाठी मराठीमधूनच ब्लॉग बनवेन. हां, कधी कधी मी इंग्लिश बोलेन किंवा हिंदीही बोलेन, पण मी खूप प्रयत्न करेन की तुम्हा सगळ्यांना कनेक्ट करू शकेल आणि मी मराठीच बोलेन, त्याची काळजी करू नका. आणि दॅट्स इट की आजपासून तुम्हाला मराठीमधून ब्लॉग्स भेटतील. सो लेट्स सी माय ब्लॉग. सो गाईज, हां, तुम्हाला गाडीचा आवाज येत असेल तर सॉरी त्यासाठी. तर मला हेच म्हणायचं आहे की माझा व्लॉग्समध्ये अवतार खूप बेकार असतो. आता तुम्ही हाच बघू शकता की किती बेकार आहे, पण तरी मी सांगते आहे कारण मी हा ब्लॉग सुरू केला कारण की माझी डेली लाईफ काय सुरू आहे किंवा काय नाही हे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर मला असं नको आहे की हां बाबा, मी मेकअप केला आहे किंवा खूपच रेडी झाली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते आहे. पण तसं मला जेन्युनली नाही करायचं आहे. माझे डेली रुटीन्स, कम्फर्टिंग झोन आपलं घर असतं. सो जे घरात तुम्ही वागता तेच तुम्ही दाखवता आणि डेली ब्लॉग्स हे त्यासाठीच असतात. पण मी प्रयत्न करेन की जसे माझे 3 ब्लॉग्समध्ये माझा खूप बेकार अवतार होता, की इवन असाही नव्हता, खूप बेकार होता, तर मी प्रयत्न करेन की थोडं फारसं का होईना तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून थोडीशी क्लीन राहीन मी. सो त्यासाठी खरंच सॉरी. आणि मी प्रयत्न करेन की तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हा मला खूप गरजेचा आहे आणि मी खरंच प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत खूप लवकर पोहोचू शकेल. तुम्ही असाच मला सपोर्ट करत राहा जसं तुम्ही आतापर्यंत करत आला आहात आणि तुमचं प्रेम देत राहा. इथे बघू शकताय टफिक खूप धडपड करतोय आत येण्यासाठी, पण आम्ही त्याला घेत नव्हतो. परत खूप दया आली आणि फायनली आम्ही आत घेतला. आल्याला खूप थकला होता, बसला तसा डायरेक्टली झोपला. त्याला उठवायचा खूप प्रयत्न केला पण उठायचं काही नाव नव्हतं त्याचं. नंतर त्याला गोंजारून परत गेले मी. आज थोडी स्टडीही केली, म्हणजे डेली काहीतरी झालंच पाहिजे. मग ते मंडाला असो किंवा माझा आर्ट असो किंवा स्टडी असो, पण प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी व्हायलाच हवं. माझी रोजची सवय आहे की माझी लाईफ कशी पण स्टार्ट होते. कधी कधी कपडे सुकवून, तर कधी कधी भांडी घासून, तर कधी कधी स्टडी करते. आज थोडा थकवा आला होता, सो लिंबू सरबत पिले. फायनली आज मम्मानी मला कांद्याची भाजी बनवायला सांगितली होती. सो कांदे कापले, नंतर थोडी कोथिंबीर कापली आणि बनवायला घेतलं. बनवण्यात पण एक मजा आहे बरं का. म्हणजे तुम्ही कलरफुल असे वेगवेगळ्या रंगांचे भाजी कापता, प्लस त्याला असे कसे चॉप कराल, नीट किती बारीक कराल, किती मोठे कराल हे पण लक्ष देता, तर त्याच्यामध्ये पण मजा आहे. आणि खरंच तो गॅस ऑन करायचा, तेल ओतायचं, त्याच्यात थोडा तडका मारायचा आणि नंतर ते कसं परफेक्टली शिजेल, कसं बनेल ह्याकडे पण लक्ष द्यायचं. म्हणजे ह्याच्यात पण बघा ना किती पेशन्स आहे, किती फोकस आहे. म्हणजे स्वयंपाक करणं पण एक वेगळीच कला आहे. आणि माझी मम्मा थोडी अधूनमधून येत होती. आता ते होतं कधी कधी, तर नंतर मी थोडी भांडी ठेवून घेतली का तर मला भांडी घासायचीही होती. आम्ही सगळे जेवून जस्ट उठलो होतो, तर भांडी ठेवली, भांडी घासायला सुरुवात केली. भांडी धुतलीत वगैरे सगळं काम केलं. अँड हे बघू शकताय माझं भांडी घासण्याची पद्धत. आता मला जज नका करू की मी भांडी कशी घासते किंवा आम्हाला भांडी घासलेली दाखवण्यासाठी तू ब्लॉग करते का, तर तसं नाही आहे. जेन्युइनली म्हणजे माझी डेली ब्लॉग काय आहे हे दाखवायचं आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि हे सगळं क्लीन करून घेतलं मी आता आणि आता मी जाते आहे. थोडं थकवा आला होता, प्लस बरंही वाटत नव्हतं, सो गोळी खाल्ली आज. तर
तुम्हाला हेच सांगायचं आहे की कसं आहे ना, तुम्ही एखादी गोष्ट ठरवताय तर ती केलीच पाहिजे. मग ती कशी का होईना आणि कधी का होईना. पण जर का तुम्ही ते सारखं मेडिटेट करत राहाल, सारखं तोच विचार करत राहाल की हां, मला ते करायचं आहे, मला ते करायचं आहे, तर नक्कीच गाईज ते खरंच पूर्ण होतं. म्हणजे काही महिन्यांपूर्वी मी फक्त विचार केला होता की व्लॉगिंग स्टार्ट करेन वगैरे. पण माझं असं होतं ना की मला कॅमेरापुढे येऊन बोलायची अशी हिंमत नव्हती किंवा तो कॉन्फिडन्स असा लूज होता टोटली. पण आता माहीत नाही का, पण असा विचार आला की चला आपण एक ट्राय देऊन बघूया की व्लॉगिंग करून बघूया. आणि तुम्हाला जेन्युइनली सांगते की जर का आपण एखादी गोष्ट ठरवतोय ना आणि जर का आपल्या पाठी सपोर्ट करणारे खूप लोकं असतील तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. म्हणजे मला असं वाटत नव्हतं की मी जर का व्लॉगिंग स्टार्ट केली तर कोणी सपोर्ट करेल. पण माझा फर्स्ट व्लॉग अपलोड होताच खूप लोकांनी मला DMs केले की हो, तू खूप चांगलं करते आहे, कीप इट अप अँड एव्हरीथिंग, की तुझी जर्नी खूप चांगली दाखवते आहेस. आणि मला खरंच जेन्युइनली वाटतं आहे की मी हे पुढेच कंटिन्यू करावं. म्हणजे माझे आर्ट्स थ्रू असतील किंवा माझे डेली व्लॉग्स असतील किंवा काहीही लाईक ट्रेंड्समधून मी काहीतरी करेन किंवा रील्स बनवेन, एनिथिंग. पण मला तुमचा असाच सपोर्ट हवा आहे आणि दॅट्स इट. मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही जर का ठरवताय तर ते करून दाखवा. नो वन गॉना स्टॉप यू. ओके. आत्ता चहाची वेळ झाली आहे, तर हे बघू शकताय चहा आणला आहे मी वरती. माहिती नाही टेरेसवरती मी सदानकदा काच येते, पण जेन्युइनली टेरेसवरती खूप चांगलं वाटतं. आणि हा तुम्ही दिवस मावळताना बघूच शकता. हे दिसतंय, खूप सुंदर वातावरण झालं आहे. आणि हे मला बघा. तर कसं असतं ना, जर का तुम्हाला पीस हवा असेल ना तर शोधण्याची गरज नाही आहे. कुठल्या तरी शांत ठिकाणी गेलात की आरामात सुख, शांती, समाधान सगळं भेटतं. मनातले सगळे विचार निघून जातात. आणि मी इथेच असते. तर आमचं काही एफर्ट्स बघू शकताय. हां, इथली ही कुंडी तुटलेली आहे, पण तरी ओके आहे. तर बघू शकता, झाडे पण आपल्याला खूप काही शिकवतात ना. म्हणजे किती तुम्ही आदळा पडा, पण शेवटी जर का प्रॉपर पाणी, ऊन सगळं भेटलं तर तुमची ग्रोथ अशी होते की कोणी त्याला बघू पण नाही शकत. आणि हे बघा काय दिसते. हा एक फ्लाय आहे. माहिती नाही मराठीत काय बोलतात, पण जेन्युइनली खूप छान आहे. आणि तर मी काय बोलत होते की जरी झाडं खाली पडली तरी कुठे ना कुठेतरी ते त्यांच्या बिया जरी पडल्यात ना तरी उगवतात. तर तुम्ही पण किंवा मीही एक अशीच आहे की जरी कितीही काही आलं, अडचणी असतील किंवा काही संकट असतील, तर त्याला मात देऊन कसं पुढं जायचं हे आपल्या हातात आहे. आणि तेच मला म्हणायचं आहे. आणि तुम्ही पण तेच अप्लाय करा, कारण की मीही तेच अप्लाय करते आहे. अप्लाय म्हणजे माहीत नाही म्हणजे माझं मराठी, हिंदी आणि इंग्लिश सगळंच कच्चं आहे, थोडं. पण समजून घ्या मला. पक्ष्यांचा आवाज बघताय, तेच बोलतीये, हाच पीस आहे. तर गाईज, आजच्यापुरतं इतकंच. मला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.